संकेत सरांचा इथे मात्र सन्मान केला जातोय, ज्यांनी या स्पर्धेला योग्य तो न्याय दिला, फेअर डिसिजन्स आणि कोणतीही स्पर्धेला गालगोट लागलं नाही आणि त्यांचं संपूर्ण श्रेय ऑफिशियल्सला जातं. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत जिग्नेश सरांचा, आणि मी विनंती करतो आमचे बर्थडे बॉय, त्यांचा आज वाढदिवस आहे, संतोष दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. स्वप्नील सर आपण देखील या. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करूयात. डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये होते आमचे साऊंड सर्व्हिस दादा आपण या. आजच्या या संपूर्ण सामन्यांना उत्कृष्ट असं समालोचन ज्यांनी केलं ते आपले सन्माननीय मयूर भोईरजी. मी यांना विनंती करतोय मयूरजी भोईर यांना सन्मानित या ठिकाणी करायचंय. उपस्थित सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपल्या मित्रासाठी, आपला सामना रंगतदार होण्यासाठी. आपल्या वाणीतून आपल्याला मंत्रमुग्ध हा नेहमी करत असतो. धन्यवाद मयूर, ओव्हर टू यू. आमचे साऊंड सर्व्हिसचे दादांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातो. त्यानंतर आपण त्याचबरोबर मी विनंती करतो आयुष ठाकूर साहेबांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा घरबसल्या पाहिली आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या सर्वांनी एन्जॉय केली, असे आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीचा देखील इथे मात्र आपण आभार व्यक्त करूयात. तर विशाल इथे मात्र उपस्थित आहेत, विशाल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये होते, त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. मी विनंती करतो आमच्या पाहुण्यांना विशालचा सन्मान इथे मात्र केला जातोय. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्वप्नील महाडेश्वर सरांचा देखील आपण इथे मात्र सन्मान करत आहोत. तर चला तिन्ही टीम्स आपण या उपस्थित राहा. जयरागाई, श्रीलेवर आणि विजय स्टार तिन्ही टीम्स या उपस्थित राहा. त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करत आहोत धनंजय देवरे साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. तर मी विनंती करतोय धनंजय दादांना आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. साहेबांचा सन्मान इथे मात्र मंचावरती केला जातोय. साहेबांची विशेष उपस्थिती आणि साहेबांचा बहुसन्मान इथे मात्र केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करतोय सन्माननीय आकाशजी म्हात्रे साहेब, आपला देखील सन्मान इथे मात्र केला जातोय.
त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करत आहोत प्रथमेश परब, आपण देखील या, आपला देखील सन्मान इथे मात्र केला जाईल. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय रितेशजी पाटील साहेब, आपण देखील आपला देखील इथे मात्र सन्मान केला जाईल. रितेश दादांना विनंती करतोय. तर आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत. सर्वात आधी आपण सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिली होती, तो पारितोषिक आधी सर्वात आधी खेळाडूला देऊयात. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे अतिथी मान्यवर पुरुषोत्तमजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. खेळाडू आहे तो म्हणजेच त्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. खेळाडू आहे ऋषी. अभिनंदन ऋषीचं. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत तो म्हणजेच अंतिम सामना. आणि अंतिम सामन्यामध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला, ब्रदर्स ट्रॉफी 2024 हंगाम आपल्या नावावरती केलं. अंतिम सामन्याचा हिरो ठरला. खेळाडू आहे तो म्हणजेच रणजित. संदेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खेळाडू रणजितला जातो. अभिनंदन. तर तृतीय क्रमांक आपण देणार आहोत. तर ब्रदर्स ट्रॉफी 2024 तिसरा क्रमांकाच्या संघाने पटकावलाय. संघ आहे तो म्हणजेच जय रागाई 11. तब्बल रोख रक्कम 7,500 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अभिनंदन संघाचं. आणि त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देत आहोत. ब्रदर्स ट्रॉफी 2024 रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक. या ट्रॉफीवरती ज्यांची नजर बसली आणि त्यांनी आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवलं, पण अंतिम क्षणाला संघ परास्त झाला. पण मन मात्र त्यांनी सर्व प्रेक्षकांची जिंकली, आयोजनकर्त्यांची जिंकली. आणि संघ आहे तो म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला विजय स्टार. रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन प्रशांत पवन अँड ऑल कंपनी. चांगला खेळ सनी ऋषीचा राहिला.
अभिनंदन विजय स्टार टीम, जबरदस्त खेळ होता, पण अंतिम क्षणाला मात्र परास्त व्हावं लागलं. काहीशा चुका झाल्या, कुठेतरी धावा कमी बनल्या, त्यामुळे परास्त झालं. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष चालना मिळाली. आमचे स्कोरर मित्र शुभम शेडेकर सरांचा इथे मात्र सन्मान करत आहोत. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं आपण पारितोषिक देत आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज त्यांचा अगदी खास दिवस आणि ज्यांचा अजून चांगला दिवस झाला या स्पर्धेमध्ये, खूप चांगलं कार्य, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने आपल्या संघासाठी धावा रोखल्या आणि आपल्या संघाला अनेकदा अडचणीतून सावरलं धावा रोखण्यामध्ये आणि ज्याने लक्ष वेधून घेतलं. संघ आहे जय रागाई आणि खेळाडू आहे तो म्हणजे रुपेश कारंडे, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक चषक आणि भवानी स्पोर्ट्स कडून आकर्षक टी शर्ट आणि ज्या ट्रॉफीज आम्हाला इथे मात्र पुरस्कृत झालेत, तुषार ऑप्टिशियन्स यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत झालेत, त्यामुळे त्यांचा देखील आभार. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय संकेत देसाई साहेबांना. संकेत देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देत आहोत. जबरदस्त गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला एका हाती पुढे सरकवलं, टॉप 3 मध्ये प्रवेश केला, त्यानंतर टॉप 2 मध्ये प्रवेश केला. चांगली गोलंदाजी राहिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी फाईट देत होता. संघ आहे विजय स्टार, खेळाडू आहे तो म्हणजेच प्रतीक. अभिनंदन प्रतीकचं. त्यानंतर पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो सतीश शिरवले साहेब आणि त्याचबरोबर संकेतजी नकाशे साहेबांना. सतीशजी शिरवले साहेब आणि संकेतजी नकाशे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील जॉईन व्हा पुढचं पारितोषिक देण्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ब्रदर्स ट्रॉफी 2024. जबरदस्त खेळ, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली. 20 संघांचा समावेश होता. 20 संघांमधून 10 मध्ये त्यांचा प्रवेश झाला, 10 मधून 5 मध्ये, 5 मधून नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही, त्यानंतर पुढे सरकला, टॉप 3 मध्ये प्रवेश केला, त्यानंतर टॉप 2 मध्ये प्रवेश केला. लक्ष पूर्णपणे अंतिम सामन्याच्या पहिल्या चषकावरती होतं. प्रथम क्रमांक त्यांना पटकवायचा होता पण स्वप्न अधुरं राहिलं, पण मन मात्र जिंकली आणि ज्याने उत्कृष्ट फलंदाज हे किताब पटकावलंय. संघ आहे विजय स्टार, खेळाडू आहे सनी. अभिनंदन खेळाडूचं. त्यानंतर आपण देत आहोत प्रथम पारितोषिक. एक प्राइज अजूनही पेंडिंग आहे जे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचं. तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 व आकर्षक चषक ब्रदर्स ट्रॉफी 2024. स्पर्धेचा शेवट होत असताना वर्षाचा शेवट झाला, पण आपल्या नावावरती ही स्पर्धा ज्यांनी केली आहे
संघ आहे तो म्हणजे श्री 11. रोख रक्कम 30,000 व या आकर्षक चषकाचा हकदार अभिनंदन सर्व खेळाडूंचं. त्याचबरोबर मी ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सर्वांचं आभार व्यक्त करतो. त्यांचं विशेष सहकार्य लाभलं संपूर्ण आयोजनकर्त्यांना आणि त्यांचं सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणार नव्हती. कारण की 20 तिवा इथे मात्र कंप्लीट केल्या. 20 सामने तब्बल इथे मात्र खेळवले एका दिवसामध्ये. तर त्यानंतर आपण देत आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरचं पारितोषिक. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय ओमकार लोडबे साहेब आणि करण गव्हर्न साहेबांना मी विनंती करतोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक देत आहोत. मालिकावीर जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. अंतिम क्षणापर्यंत सर्वांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. अभेद्य खेळी ज्याची राहिली ब्रदर्स ट्रॉफी 2024 ज्याने आपल्या नावावरती केले खेळाडू आहे तो म्हणजेच श्री 11 संघाचा राहुल पारकर. अभिनंदन राहुलचा. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये राहुलचा राहिला. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भवानी स्पोर्ट कडून बॅट देखील आहे. सर्व आयोजनकर्त्यांचा आभार ज्यांनी या त्याचबरोबर दुपारचं जेवण आज आम्हाला लज्जतदार चव घरची चव ज्यांनी सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला जेवणाचा. आमचे मित्र संकेत नकाशे साहेबांकडून ते पुरस्कृत होतं त्यामुळे त्यांचा देखील सन्मान इथे मात्र करत आहोत ज्यांनी आज दुपारच्या जेवणाची सर्वांचा आभार आणि सर्व दानशूर दात्यांचा देखील आभार पुरस्कर्त्यांचा आभार आणि त्याचबरोबर ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील आभार व्यक्त करतो. डीजे ऑपरेटर सर्व खेळाडूंचा आणि आजचा दिवस इथे मात्र समाप्त.